घरकुल मनी रंगले, धाव किती मृग जळे, पाप पुण्य जणू एकच प्याले, पाप पुण्य जणू एकच प्याले, माणुसकीचे रीते सोहळे, माणुसकीचे रीते सोहळे, क्षितिजावरती जाईवे सही, मर्मबंधातली ठेवली, मर्मबंधातली ठेवली, मर्मबंधातली ठेवली, मर्मबंधातली ठेवली, मर्मबंधातली ठेवही. बरं हो, अरे पेपर वाचलास का आजचा? हो वाचलाय ना. काय वाचलं? काही कंपन्यांचे शेअर जबरदस्त डिमांड मध्ये आहेत. अंकल, मीही विचार करतोय की आपल्याही कंपनीचे शेअर मार्केटमध्ये उतरवूया. जुलियाना, श्री, तू इथे? हो. तू ऑफिसला येत नाहीस, माझे फोन उचलत नाहीस, म्हणून मग मलाच तुझ्या घरी यावं लागलं. जुलियाना, काय चाललंय तुझं? बरं, तू ऑफिस कधीपासून जॉईन करतेस? श्री नको ना प्लीज. अच्छा, म्हणजे तू नवीन जॉब शोधलायस तर? अजून तरी नाही. अगं मग प्रॉब्लेम काय? सरांना आवडणार नाही. त्या ऑफिसमध्ये तुला माझ्याशिवाय बाकी सगळ्यांची काळजी आहे ना? जुलियाना, मी बोलतोय तुझ्याशी. श्री, हा एरिया तुला सूट नाही, नाहीतर मी घरी बोलवलं असतं तुला. हे बघ, तू आता विषय बदलू नकोस प्लीज. श्री, अरे हा एरिया बघ ना, इथे लो क्लास लोक राहतात, लहान लोक, लहान विचार. आम्ही मोठी स्वप्न बघतो, पण याचा अर्थ हा नाही ना की आम्ही तुमची बरोबरी करू शकू. अगं पण मी हा असा भेदभाव कधी केलाय का? मोठ्यांनी मोठेपणा दाखवावा, पण तू मोठेपणा दाखवलास म्हणून मी तुझा हात पकडून तुझ्या बरोबर येईनच असं नाही. अगं किती हिणवणार आहेस असं स्वतःला तू? रिअलिटी सांगते. जुलियाना, स्टॉप इट यार. वैतागलोय मी आता. काहीही मनासारखं होत नाहीये माझ्या, सगळं मनाविरुद्ध. प्रत्येक गोष्टीत अडचण येते. हर्डल रेस चालू आहे माझ्या आयुष्यात. मला तुझी साथ मिळेल या अपेक्षेने मी इथे आलो. माझी साथ मिळाल्यावर तू जिंकशील. लंगडा जोडीदार बरोबर मिळाल्यावर कोण कधी जिंकतं का? हे बघ, मी इथे तुझ्याशी बोलायला आलोय, तुझ्याशी वाद घालायला नाही. रिक्वेस्ट करते मी श्री, इथे परत कधीच येऊ नकोस. जुलियाना, अगं आपल्याला हवं ते मिळतंच असं नाही, दैव ठरवतं आणि बिघडवतं सुद्धा. जुलियाना, तू अशी हताश होऊ नकोस. आपण दोघांनी एकत्र घालवले ते सुंदर क्षण, त्या क्षणांची आठवण तरी. नको काढू श्री त्या आठवणी, माझा मूर्खपणा समजतो.
म्हणजे मग तो माझाही मूर्खपणा समजायचा का मी? माझी बरोबरी तुझ्या बरोबर नाही होऊ शकत श्री. जुलियाना, मला तुझी साथ हवी आहे. का? काम का म्हणजे अगं, मला नाही माहित तुझ्या मनात नक्की काय आहे. माझ्यावर तुझं प्रेम तर नक्कीच नाहीये आणि मी तुझ्यावर प्रेम करू शकत नाही असं तूच समजावलं होतंस ना मला. हे बघ, ते जुनं सगळं सगळं चुकलंय. झेपणार नाहीत ती आश्वासनं देऊ नको श्री. जुलियाना, मी सगळं ठीक करेन. अगं तू माझं कसं? ते मी बघीन. तू ऑफिस जॉईन कर, मग मी. तू आता नको ना या सगळ्या खुसपटी काढूस. म्हणजे एक खड्डा बुजवायला दुसरा खड्डा खणायचा, दुसरा बुजवायला तिसरा, आणि असं करता करता आजूबाजूला बघितल्यावर कळतं की एकही खड्डा नीट बुजवला नव्हता. उलट आपणच त्या खड्ड्यांमध्ये अडकलेले असतो. जुलियाना, मला तुझी गरज आहे. जुलियाना प्लीज. मला तुझी गरज बनवून घेऊ नको श्री. उगाच अजून संकटात सापडशील. अगं कसलं संकट? बघ, तू परत गप्प झालीस. जुलियाना, अगं मी तुझ्या. आपण बराच वेळ बोलतोय, बरं दिसत नाही. उगाच लोक गैरअर्थ काढतील. बाय. जुलियाना ऐक. जुलियाना, मला बोलायचं तुझ्याशी. अगं तुझ्याशी बोलायला मी इथपर्यंत आलोय. जुलियाना प्लीज थांब. वृंदा, का आलायस? जा, पप्पांबरोबर पुढच्या वाटचालींवर डिस्कस कर. नवं कोणतं कॉन्ट्रॅक्ट मिळवायचं ते ठरव. बॅलन्स शीट कशी फुगेल ना त्याचा प्लॅन कर. उगीच टाइम वेस्ट करू नकोस रे. खूप मोठा बिझनेस टायकून होणार आहेस ना तू. जा. माझ्यासारख्या रडक्या मुलीच्या मागे टाइम वेस्ट नको करू सोम. या सगळ्याला सुरुवात कोणी केली? कोणी केली म्हणजे? हा जो ओम तुझ्या समोर उभा आहे तो पहिले असा ओम होता वृंदा? म्हणजे तुला काय म्हणायचंय? काय म्हणायचं? मी सरळ साधं प्रेम केलंय का तुझ्यावर? तुला मी लहानपणापासून ओळखतो. आमच्या घरचे आणि इथले संबंध वाढत गेले म्हणून आपल्या गाठीभेटी वाढत गेल्या. लव्ह ॲट फर्स्ट साईट नाही म्हणता येणार याला. पण तू हळूहळू माझ्या मनात उतरत गेलीस आणि म्हणून मी तुला प्रपोज केलं. मीही तुला कसलेही आडेवेडे न घेता मान्य केलंय. पण श्री आल्यानंतर सगळ्या घटना आठवतात की? आठवण करून देऊ तुला? हे बघ, मी एक क्षण कन्फ्यूज झाले होते, पण नंतर तुलाच साथ दिली. तू घर सोडून आलास तेव्हा तुझ्या बरोबरीने उभी राहिले.
राहिले की नाही उभी? अरे असं काय बघतोयस? नाही राहिले का? अगदी प्रांजळ मनाने. व्हॉट डू यू मीन? माझ्या वाडीस आजूबाजूचं वातावरण, सभोवतालची माणसं आणि त्यांचं वागणं कारणीभूत आहे. अगं मी माझ्या मनाप्रमाणे कमी, पण लोकांच्या हातचं बाहुलं बनून जास्त वावरलोय मी. आणि हेही तू जाणतेस. तूही कधी काळी मला खूप नाचवलंयस ना? आठवण आहे की ही पण आठवण करून देऊ? बास, चुकले मी. मला त्या सगळ्याचा कंटाळा आलाय. पण मला मात्र मजा येते. जगण्याची नशा येत चालली. आता मी थांबणार नाही. आता यापुढे प्रगती, प्रगती आणि फक्त प्रगती. अरे अधोगती आहे रे ही. हा बघण्यातला फरक आहे. ओम, अरे अशाने जगण्यातला आनंद गमावून बसशील रे. कुणाला हवाय जगण्यातला आनंद? हं? माझे आप्पा सोडले तर बाकी सगळे बघितलेत मी. मुखोटे घालून फिरणारी सेल्फिश माणसं आहेत. ते कोणालाही रस नाहीये. जग जसा आहे ना तसाच मी बनलोय. आणि यात मला काहीही खटकत नाही. मी माझं ध्येय ठरवलंय. हा, तू बरोबर आलीस तर तुझ्या बरोबरीने ते गाठू. नाही आलीस तर तुझ्याशिवाय. आणि आडवी आलीस तर मायेची सावली सोडली आहे मी. इथे माझं बस्तान बसलेलं नाहीये. इथूनही जाऊ शकतो मी. आता तू ठरव काय करायचं ते. ठरव. कर्मबंधातले ठेवही. या मुंबईतली सचिन थंडी हरवत चालली आहे बघ. उन्हाळ्यात जसं गरम होतं तसं गरम व्हायला लागलेलं आहे. आपण एक काम करू, घरात जाण्यापेक्षा इथेच कुठेतरी बसू आणि गप्पा मारू. अप्पा तुम्ही बसा, मी आलोच जरा जाऊन. अरे कशाला जातोस? गप्पा इथे मारू ना उघड्यावर. अहो अप्पा, फोनची बॅटरी डाऊन झाली. प्लीज फोन स्विच ऑफ होईल माझा. बर जा. हा आलोच मी, आलोच. हा जा. या तरुण पिढीचं ना मोबाईल शिवाय काही चालतच नाही. कसं होणार यांचं काय कळत नाही मला. श्री प्लीज फोन उचल. भाऊ अगं तू असं काय? एक्सक्यूज मी, एक मिनिट. हॅलो, हा बोल जुलियाना. सर कुठे आहात तुम्ही?
हा काय आत्ताच घरात आलो एवढाच. बोल काय झालंय? आय एम सॉरी सर. आता बाई काय झालंय ते सांगशील का मला? सर तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी श्री सरांच्या आता काय झालंय ते नीट सांग सविस्तर. सर आमची ती तशा प्रकारची क्लिप लीक झाली आहे. काय? अच्छा. सर तुम्ही बोलत का नाही? बाय द वे हे सगळं तुला कसं कळलं? माझीच क्लिप आहे सर. मलाच आली आहे. मला फॉरवर्ड कर तिकडे. सर मी सांगितलं तेवढं कर आणि आता फोन ठेवून दे. शिवशंभो नारायणा, केवढं गरम होते रे देवा. या नलू मावशी या. आलात कशात? तोंडात काय ठेवलंय? काय बी नाही, समज सोडून दिलं. सोडलत का? बरं केलं. नाही तोंड बंद आहे म्हणून विचारलं, बाकी काय. आपल्या बोलण्याचा जगाला त्रास होतो, मग बोलायला कशाला पाहिजे? गप राहिलेलं बरं ना आपलं. आणि बोलणार कोणाशी सांगा बरं? का कमल कुठे बाहेर गेली आहे का? त्या त्यांच्या खोलीत पलंगावर पडले आहेत. आणि तसं त्यांना माझं बोलणं कुठं आवडतं? सतत माझ्या बोलण्याला नावच ठेवत असतात ना त्या. ते मधुकर रावांचं खटलं त्यांच्या खोलीत, प्रभाकर रावांचं खटलं त्यांच्या खोलीत. माझं खटलं स्वयंपाक खोलीत, बसते भांडी बडवीत. बोलण्यासाठी होत्या तेवढ्या सपनीता ताई, त्यांना बी तुम्ही दूर धाडलं. मग आता कोणाशी बोलायचं? असं आहे तर आप्पा, या बंगल्याचं नाव बदलून टाका तुम्ही. मायेची सावली नको. बदलू? मग नवीन काहीतरी सुचलंच असेल तुम्हाला, ते सांगून टाका, तेच ठेवून टाकू. हा, ते काय एकांत अजीब खाना असं काहीतरी ठेवा. नको नको, त्यापेक्षा आपण वनवास ठेवूया. नाही नाही, काहीतरीच काय आप्पा तुमचं. माझी टकली सुटली तर तुम्ही बी सामील झाला वय. आपलं येत नाव चांगलं आहे, एकदम बेस आहे. मायेची सावली राहू दे. नाही बेस आहे, पण या घराचा बेस कुठंतरी हरवत चाललाय. काय हरवलं म्हणलं? नाही काय नाही. घरात लिंबू आहेत का? हाय ना, किती पाहिजे? 2 लिंब घ्या, ती मधून चिरा, पिळा एका भांड्यामध्ये, त्यात पाणी होता, चवीपुरती साखर आणि मीठ घाला थोडं, आणि आप्पा कर्मबंधातली ठेवही. 2 लिंब घ्या, ती मधून चिरा, पिळा एका भांड्यामध्ये, त्यात पाणी होता, चवीपुरती साखर आणि मीठ घाला थोडं, आणि आप्पा एवढं लांब लचक सांगत बसण्यापेक्षा एका शब्दात सांगावं ना, नलूबाई माझ्याकरता लिंबू सरबत आणा. आणलं नसतं का? तुम्हाला काय वाटलं
ती जादू टोण्यासाठी सांगतोय. आणते चांगलं 2 लिंबाचं सरबत करून आणते. बसा तुम्ही. मायेची सावली, वनवासच पाहिजे ना. काय रे, काय झालं? का अस्वस्थ दिसतोस? नाही अंकल, तुम्ही मध्ये पेपराच्या बातमीबद्दल काहीतरी बोलत होतात ना? हा, ते कमाल आहे. तू आता वृंदाशी बोलून आला तिच्या खोलीतून आणि आल्या आल्या मला काय विचारतोय तर मगाच्या बातमीविषयी. काय झालंय? सगळे काही व्यवस्थित आहे ना? हा? अस्वस्थ कायस? हो, मी ठीक आहे अंकल. नको ते अडथळे मध्ये आले ना की मग चिडचिड होतेच. आता कुठे आपल्या बिझनेसचा जम बसतोय, कुठे आता कंपनी रन करायला लागली. जो माणूस इतकी धडपड करतोय, मेहनत करतोय, त्या माणसाला कंपनी द्यायची, सपोर्ट द्यायचा सोडून इकडे ही विरोध करते. अंकल, तुम्ही थोडं समजवा ना तिला. अहो, अचानक तिला गोड गुलाबी आयुष्याची स्वप्न पडू लागली आहेत. बेटा, साहजिक आहे रे, पण या सगळ्या मागचं एक कारण माझ्या लक्षात येत आहे. ते बहुतेक तुझ्या लक्षात येत नाही. ते असं आहे की तुम्ही ही जी लग्नाची चालढकल करताय ना, त्यामुळे म्हणजे एकमेकांना तुम्ही कमी वेळ देताय. आत्तापर्यंत मी हिला कधीच कोणाशी मायेनं प्रेमानं बोलताना बघितलं नाहीये. सतत अशी अग्रेसिव्ह मोडमध्ये असते ही बाई. सचिन, तिचं रूप जरी उग्र असेल ना तरी सुद्धा तिचं मन खूप मायाळू आहे. आता तिने आयुष्यामध्ये बरेच टक्के टोणपे खाल्लेत, त्यामुळे तिचे कटू अनुभव असे मध्ये मध्ये डोकावतात. एवढं मात्र खरं आहे, पण ठीक आहे.